एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजची विशेष बातमी। नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। तिवसा शहरातील आशीर्वाद बार अँड रेस्टॉरंटचे व्यवस्थापक गजानन शंकरराव पांडे वय 52 यांच्यावर 18 जून रोजी दुपारी 12 वाजता 3 अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्र दाखवत लूट केली। ही घटना तिवसा मुजरी मार्गावरील इंडियन ऑइलच्या लोखंडी पेट्रोल पंपाजवळ घडली। गजानन पांडे हे दररोजप्रमाणे आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी म्हणजे आशीर्वाद बार अँड रेस्टॉरंटकडे निघाले होते। तेवढ्यात पेट्रोल पंपाजवळ दबा धरून बसलेल्या 2 ते 3 भामट्यांनी त्यांना अडवले। त्यांनी धारदार शस्त्राने धमकावत त्यांच्या गळ्यातील सुमारे 20 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी आणि हातातील अंगठी जबरदस्तीने काढून घेतली। घटनेनंतर गजानन पांडे यांनी तिवसा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे। सीसीटीव्ही फुटेज, परिसरातील हालचाली व साक्षीदारांचे जबाब घेतले जात आहेत। या घटनेमुळे तिवसा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। दिवसाढवळ्या लोकवस्तीत अशा प्रकारे शस्त्राचा वापर करून लूट केल्यामुळे पोलीस यंत्रणेपुढे आव्हान निर्माण झाले आहे। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्राचे प्रतिनिधी सुनील गुरमाडे। त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया कसं घडलं, काय घडलं, कोण किती जण होते, काय होते। नमस्कार सर, काय सांगाल म्हणजे आज काय कसं काय घडलं? काय मी सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान गुरुदेव नगर इथून माझ्या धंद्याच्या ठिकाणी म्हणजे तिवशाला येत असताना नवीन बायपासच्या जवळ मी समोर मोटरसायकलने चालत असताना मागून 2 मोटरसायकल सवार आले, आडवे झाले आणि त्यांनी मला थांबून आम्ही क्राईम ब्रँचचे अधिकारी हे बतावणी केली आणि मला माझ्या अंगावरचं सोनं जे आहे ते तुम सोनं पहन के गाय को जा रहा है, तुमच्या शादी को जा रहा है असं म्हटलं आणि मला हे सोनं काढायला लावलं। काढून हे सोनं निघत नव्हतं तर त्यांनी बळजबरी हे सोनं माझा गळ्यातला गोप पण काढायचा प्रयत्न केला स्वतः आणि माझ्या अंगठ्या पण स्वतः काढायचा प्रयत्न केला। एक अंगठी निघाली माझी आणि गोप निघाला। तो गोप आणि ती अंगठी ते घेऊन पसार झाले। पण मी याच्यासाठी काही करू शकलो नाही। त्यांची एवढी मोठी पर्सनॅलिटी होती तर त्या पर्सनॅलिटीनुसार मी काहीच नाही करता आलं, मला काही जमलंच नाही ते करणं। त्यांच्यापाशी हत्यार सुद्धा होते का? हत्यार तर नाही काढले त्यांनी, पण काही म्हणजे मी माझ्या संरक्षणाच्या दृष्टीने मी भेलो त्याच्याशी झटापटी करण्याच्यासाठी। कुठे घटना घडली? हे जो बायपास झाला आहे नवीन त्याच्यासमोर जो लोखंडी पंप बनवून आहे जुना त्याच्या समोरासमोर। हे पहिलीच घटना असेल या हायवेवरची? हो, ही हायवेवरची पहिली आणि ती पण दिवसा। आणि मला तरी असं वाटते का एक तर ते रेकी करत असेल माझ्या व्यवसायानुसार, म्हणूनच एका दमानं ते बिलकुल मला क्रॉस करून मला थांबवलं असं मला वाटतं। त्या तुम्हाला असं वाटेल का बा तुमचे म्हणजे तुमच्यावर लक्ष ठेवून सांगते? हो, तेव्हाच ना। तेव्हाच माझ्या मागेच आले, माझ्या मागेच लगेच माझ्याजवळ बिलकुल आणि अशा ठिकाणी पाहिलं की जिकडे कुठलेच सीसीटीव्ही फुटेज नाही अशा ठिकाणी थांबून त्यांनी ह्या सगळी गोष्टी केली। तुमच्यानुसार म्हणण्यानुसार काही प्लॅनिंग न काम झालेलं आहे पूर्ण? तुम्ही मग कंप्लेंट केली असं ना ते? आता पोलीस स्टेशनला मी तेव्हाच लगेच मी गेलो आणि 112वर मी कॉल केला आणि त्याच्यानुसार मग हे सगळे पूर्ण यंत्रणा चालू झाली।